महाराष्ट्र आवाज न्यूज. धुळे महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या डॉक्टर सीमा मुजावर यांच्या कार्यपद्धती आणि कर्मचाऱ्यांशी कथित वर्तनाबाबत गंभीर आरोप करण्यात आले असून या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. डॉक्टर सीमा मुजावर यांच्या विरोधात काही कर्मचाऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. विशेषतः काही हिंदू कर्मचाऱ्यांशी धर्माच्या आधारावर कथित भेदभावपूर्ण वर्तन तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना पदावरून दूर करण्यासाठी दबाव आणणं आणि धमकीवजा भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भातील संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग तसेच इतर पुरावे उपलब्ध असल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे. या आरोपांची सत्यता चौकशीत सिद्ध झाल्यास संबंधित प्रकार हा शासकीय सेवकांच्या आचारसंहितेच्या तसेच समान आणि निष्पक्ष वर्तनाच्या तत्वांच्या दृष्टीने गंभीर बाब ठरू शकतो. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून कोणत्याही दबावाला अथवा पूर्वग्रहाला बळी न पडता उपलब्ध पुराव्यांची सखोल तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. स्वतंत्र चौकशी समितीची मागणी उत्तर महाराष्ट्र सचिव श्री अविष्कारजी भुसे यांच्या सूचनेनुसार तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख श्री मनोज भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. निवेदनात संबंधित कॉल रेकॉर्डिंग, कागदपत्र आणि इतर उपलब्ध पुराव्यांची तांत्रिक व सखोल तपासणी करण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी समिती नियुक्त करावी अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान तक्रारदार किंवा संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणताही प्रकारचा दबाव येऊ नये याची प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. आरोप प्रथमदर्शनी गंभीर स्वरूपाचा असल्याचा दावा करत लागू शासकीय सेवा नियमांनुसार डॉक्टर सीमा मुजावर यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर शिस्तभंगाची आणि लागू कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी भूमिका निवेदनकर्त्यांनी मांडली. या निवेदनावर प्रशासनाने केलेल्या कारवाईची माहिती तक्रारदारांना लेखी स्वरूपात देण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष या प्रकरणातील आरोपांची सत्यता अधिकृत चौकशीतच स्पष्ट होणार असून संबंधित डॉक्टर सीमा मुजावर यांची बाजू ही चौकशी प्रक्रियेत समोर येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे उपलब्ध पुरावे, कॉल रेकॉर्डिंग आणि संबंधित कागदपत्रांची निष्पक्ष पडताळणी करून प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेतं याकडे आता धुळेकरांचं लक्ष लागलं आहे. शासकीय सेवेत धर्म, जात किंवा कोणत्याही वैयक्तिक कारणावरून भेदभावाला थारा मिळता कामा नये. आरोप खरे असल्यास दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका निवेदनकर्त्यांनी मांडली आहे. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित. निवेदन देताना युवा सेना जिल्हाध्यक्ष योगेश मराठे, शहर प्रमुख अमित खंडेलवाल, अनिल ठाकूर, चेतन धामेचा, नितीन धनगर, सुमित चौधरी, तुषार सातपुते, सागर पाटील, राहुल ठाकूर, प्रीतम धात्रक, प्रवीण मराठे, शुभम पाटील आणि दिगंबर कासार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आता या गंभीर आरोपांमुळे धुळे महानगरपालिका प्रशासन कोणती भूमिका घेतं आणि चौकशी संदर्भात कोणती कार्यवाही केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. भाऊ, काय विषय होता आज तुम्ही आयुक्तांना निवेदन दिलं, काय विषय होता? महाराष्ट्र. माझं नाव अमित खंडेलवाल, युवा सेना शहर अध्यक्ष. आज अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शहराच्या शांततेला गालबोट लागणारा असा प्रश्न आम्ही माननीय आयुक्त महोदयांच्या लक्षात आणून दिला. धुळे महानगरपालिकेच्या दवाखान्यात सुलतानिया मदरसा या ठिकाणी WHO अंतर्गत येणाऱ्या दवाखान्यामध्ये डॉक्टर सीमा मुजावर म्हणून डॉक्टर आहेत, त्यांची एक रेकॉर्डिंग आमच्याकडे आली त्यांच्या कार्यालयातून. त्याच्यामध्ये त्या स्पष्टपणे त्यांच्या कार्यालयात काम करत असणाऱ्या हिंदू कर्मचाऱ्यांबद्दल अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य करत आहे. वो कुत्ता है, कमीना है, वो हिंदू है और अपन मुसलमान है, अपन ने हिंदुओं की क्यों बाजू लेना चाहिए, हम मुसलमान है. आपको अपने कर्मचाऱ्यांना ते सांगताय की हम मुसलमान है, हमने एक दूसरे की बाजू लेना चाहिए. अशा पद्धतीने त्या उघडपणे त्यांची जिहादी मानसिकता त्या ठिकाणी दर्शून येते आणि त्या कर्मचाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात, हिंदू कर्मचाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात असणारा द्वेष हा जाहीरपणे दिसून येतो. त्यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवरच्या टीका त्या रेकॉर्डिंगमध्ये करत आहे. तरी आज आम्ही शिवसेना युवा सेना पक्षातर्फे माननीय आयुक्त साहेबांना ती रेकॉर्डिंगही दिली आणि त्यांना निवेदन दिले आहे युवा सेनातर्फे की या मॅडमचं तात्काळ त्वरित निलंबन करण्यात यावं आणि यांच्यावर चौकशी लावण्यात यावी, जेणेकरून असे जिहादी मानसिकतेचे जे कर्मचारी आहे त्यांना चपराक बसेल. जर त्यांचं निलंबन झालं नाही तर युवा सेना महानगरपालिकेच्या गेटला टायर ठोकेल
आणि त्या महिला कर्मचाऱ्याला आमच्या युवा सेनेच्या शिवसेनेच्या रणरागिणी धडा शिकवतील असे आम्ही आदेश दिले. साहेबांनी त्वरित आमच्या निवेदनाला अनुसूचक असं रिप्लाय देऊन त्यांनी त्वरित त्या मॅडमांवर कारवाईचे देखील आणि त्यांच्यावर चौकशी देखील आदेश दिले आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.